सांगलीच्या तासगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। सर्पदंश झालेल्या नवविवाहितेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक महिला डॉक्टर या प्रकरणी आता बडतर्फ करण्यात आलेली आहे, तर दुसरी महिला डॉक्टर देखील तिच्यावरती निलंबनाची कारवाई ही करण्यात येणार आहे। महिला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, सांगलीच्या तासगावमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महिला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे। नक्कीच प्रथमे सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळज येथे कावेरी चव्हाण या राहत होत्या। त्या सोमवारी दुपारी घरात झोपेत असताना त्यांना नागाने दंश केला होता। नागाने दंश केल्यानंतर निदर्शनास आल्यानंतर कावेरी चव्हाण यांना उपचारासाठी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्तीत असणाऱ्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती शेळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदिनी मालेदार या दोघीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या। त्यामुळे उपस्थित असणाऱ्या एका परिचारिकेने कावेरी चव्हाण यांना एक इंजेक्शन दिले। पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीतील दाखल करेपर्यंत त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली होती। तसेच आमदार रोहित पाटील यांनी देखील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करून या ठिकाणी नियुक्तीत असणाऱ्या दोन डॉक्टरांची कारवाई केलेली आहे। यामध्ये उपचारामध्ये हलगर्जी केल्याप्रकरणी डॉक्टर नंदिनी मालेदार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले, तर डॉक्टर आरती शेळके यांचे निलंबन करण्यात आले। सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीत असणारे डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्यानेच नवविवाहित महिलेला आपला प्राण गमावावा लागलाय। प्रथमेश। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।